साक्री तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन सादर केले। या निवेदनात साक्री तालुक्यात गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ऑनलाईन बुकिंगची सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे। गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नमूद केले। दरम्यान LPG गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन अधिकच कठीण झाले असल्याची टीकाही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले। तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल, खानावळ आणि छोटे व्यावसायिक यांनाही मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले। सरकारने तात्काळ गॅसच्या किमती कमी कराव्यात, गॅस वितरण सुरळीत करावे आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी कार्याध्यक्ष दीपक साळुंके, सेवादल अध्यक्ष दिनेश बोरसे, गणेश गावित, नगरसेवक प्रतिनिधी याकूब खान पठाण, उखाजी साळुंके, सोशल मीडिया प्रमुख सुनील बहिरम यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गॅस दरवाढ होत आहे, काही कृत्रिम टंचाई होत आहे, लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही, ऑनलाईन नोंदणी होत नाही। त्याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रावर, देशभर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर निषेध होत आहेत, निषेध नोंदवला जात आहे। त्याप्रमाणे साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहेत की आम्ही मागणी केलेली आहे की गॅसवाढ रद्द केली पाहिजे, त्याचप्रमाणे ही कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा स्वरूपाचं आज आम्ही निवेदन दिलं। हे निवेदन शेतीमालाला भाव रास्त मिळाला पाहिजे, भाजीपाल्याला भाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आज आलेलो होतो।